पाहिजे सामान्य माणसांच्या प्रश्न मांडण्यासाठी. त्यामध्ये आपण जे आता गावामध्ये जे वातावरण बिघडत चाललेलं आहे सगळ्या गावातलं वातावरण जर बिघडत म्हणलं तर सरळच बोलायचं म्हणलं तर जातीभेदावरती जात आहे आणि ते वातावरण कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे वातावरण थांबवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण पहिल्यांदा सुरू बघतो आपल्याला स्वाभिमान जातीच्या स्वाभिमानापेक्षा गावाचा स्वाभिमान आपण जागा केला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रत्येकानं झटलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की गावासाठी काहीतरी प्रत्येकाला वाटलेलं आहे की मी गावासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण ते केलं पाहिजे पण काय केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे तर त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे. तर एक पहिला प्रश्न काय आपलं स्वच्छ कुणकी झाली पाहिजे. सुंदर कुणकी म्हणजे काय नुसती बिल्डिंगा रस्ते हे सुंदर नको आहे विचारांनी सुंदर झाली पाहिजे जिच्यामध्ये भेदभाव असला नाही पाहिजे जिच्यामध्ये प्रत्येकाबद्दल एकमेकाबद्दल आदर असला पाहिजे अशा प्रकारची सुंदर कुणकी झाली पाहिजे. निर्भय कुणकी झाली पाहिजे. जे भीतीचं वातावरण आहे आज लोक यायला सुद्धा घाबरत आहेत तिथं हे जे भीतीचं वातावरण जे तयार झालेलं आहे ते सुद्धा कुठंतरी थांबलं पाहिजे. जातीभेद हे तर मुख्य मुद्दा राहिलेला आहे. त्याच्यानंतर समृद्ध कुणकी आणि सांस्कृतिक कार्यक्रम गावातले बंद झालेले आहेत. रस्ते टिकऱ्याचा कार्यक्रम पहिलं होत होते ते कार्यक्रम आज बंद झालेले आहेत. या आपल्या संघटनेचे जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट स्पष्ट सांगायचे म्हणजे आपल्या गावाच्या प्रगतीसाठी सर्व जाती धर्म सर्वांना एकत्र घेऊन सर्वांच्या गावाच्या भल्यासाठी एकत्र आणणं हे पहिला उद्देश असेल. आणि दुसरी गोष्ट कोणाला विरोध नाही त्या ठिकाणी गाव स्वच्छ झालं पाहिजे त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य लाभलं पाहिजे. दुसरी गोष्ट असं झालंय की जातीभेदाच्या ह्या भिंती न दिसणाऱ्या उभ्या झालेल्या आहेत गावामध्ये त्या भिंती कुठंतरी पडल्या पाहिजेत. आज 400-500 वर्षापासून आपले पूर्वज एकत्र राहत आहेत. आपले आई वडील पंजे खापर पंजापासून आपण एकत्र राहत असताना सुद्धा आपल्यामध्ये एक कुठलं तरी भेद निर्माण झालेला आहे. ते भेद कुठंतरी नाहीसा केला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण आपल्या भविष्यातल्या पिढींना काय देणार आहोत. आपल्या भावी पिढीमध्ये आता हे बारकी लेकरं काय शिकणार आहेत आपल्यापासून तर आपल्यापासून एकच गोष्ट शिकणार आहेत ती म्हणजे जातीभेद आणि त्या गोष्टीला आपण आळा घातला पाहिजे. आतापासून जर आपल्या लेकरांना त्या गोष्टी शिकवत असेल तर त्या गोष्टी खूप घातक ठरणार आहेत भविष्यासाठी आणि ह्या गोष्टी आपण 21व्या शतकामध्ये जगत असताना आपण काय काय शिकवत आहोत आपल्या पिढीला पुढच्या. अंधश्रद्धा निर्मूलन वगैरे हे जे काम होणार आहेत ते आपल्या ह्या मित्रमंडळाचं ज्यावेळेस मजबूती येईल त्यावेळेस आपण त्या